महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आयोजित भव्य जिल्हा मेळावा अक्षता लॉन्स रासबिहारी लिंक रोड उत्साहात पार पडलाय। या मेळाव्यास जिल्हाभरातून 1500हून अधिक शिक्षकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय केळकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते। यावेळी मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस नितीन ठाकरे, भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय पगार, कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, राजेंद्र नांद्रे, मंगेश जेवाल, महिला आघाडी प्रमुख साधनाताई जयवाल, बाबूराव गाडेकर, राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोही, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव यांच्यासह राज्य विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार भास्करराव भगरे यांनी शिक्षकांचे केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे। आमदार संजय केळकर यांनी टीएटी मुख्यालय, शैक्षणिक कामे तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। मेळाव्यात गुणवंत शिक्षक, विभागीय परीक्षेतून केंद्र प्रमुख झालेले शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला। तसेच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यालय, टीएटी, पदवीधर, वेतन श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती, मागील सेवा, ग्राह्य धरणे यांसह विविध शिक्षक समस्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाभरातील जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षकांच्या संघटनात्मक बळकटीसाठी नवी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। बाळासाहेब सातपुते यांची अध्यक्षपदी तर पंकज पवार यांची कार्यवाह सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे। महिला आघाडीची स्थापना प्रमिला पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। महानगरपालिकेतील शेकडो शिक्षकांनी 41 पदाधिकाऱ्यांसह शिक्षक परिषद प्रवेश केलाय। तसेच जिल्हा परिषदेतील सर्व तालुक्यातील विषय शिक्षकांनी समाधान दाते, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संजय पाटील व विजय अवचार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेत प्रवेश केलाय। सुमारे 130 शिक्षकांचा संघटनेत समावेश करण्यात आला असून त्यांची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे। मागील सेवा ग्राह्य धरणाच्या मागणीसाठी शिक्षक परिषद राज्यस्तरीयवर पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। याशिवाय अनिल पन्हाळे यांची जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, विवेक खेरनार व प्रवीण पाटील यांची जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण बोरवे यांची जिल्हा संघटक, महेंद्र जाधव यांची जिल्हा सहकार्यवाह, वैभव उपासनी यांची नाशिक तालुकाध्यक्ष, हेमंत मोरे यांची कळवण तालुकाध्यक्ष, सूर्यभान जाधव यांची इगतपुरी तालुकाध्यक्ष, संदीप भोईर यांची तालुका कार्यवाह, कार्तिक जाधव यांची चांदवड तालुकाध्यक्ष तसेच प्रवीण सोनवणे, मिलिंद इंगळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शेवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरुण इंगळे यांनी केले। मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय पगार, वासुदेव बोरसे, दीपक खेरनार, रमेश गोहिल, रावसाहेब जाधव, वैभव उपासनी, सुनील अहिरे, संतोष शार्दूल, जितेंद्र खोर, प्रशांत शेवाळे, राहुल परदेशी, सुभाष बर्डे, महेंद्र जाधव, श्रावण भोये, कैलास बांगर, दादाजी अहिरे, शाहुल वानखेडे, संदीप गायकवाड, योगेश जाधव, सुनील कराड, अरुण इंगळे, प्रशांत शिंदे, यशवंत भामरे, दीपक अहिरे, भाऊसाहेब बदाणे, उत्कर्ष कोंडावार, पिंटू गांगुर्डे, कैलास पाटोळे, नानासाहेब साळसकर, विलास मोरे, रवींद्र भरसट, विश्वास आहेर, दादा इथापे, शांताराम कापसे, मिलिंद इंगळे, मंगल चौधरी, वंदना पगार, रंजनी दशपुते, प्रीती रोटकर, संजीवनी जगताप, सुधाकर नाठे, प्रमोद देवरे, मिलिंद धिवरे, सखाराम सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलाय। आज या भव्यदिव्य मेळाव्यामध्ये महानगरपालिकेचे जे शिक्षक आहेत ते आणि त्याबरोबरच जे विशेष शिक्षक आहेत संपूर्ण जिल्हाभर ते आणि इतर संघटनांमध्ये अनेक शिक्षकांचा असा अगदी 500-600 शिक्षकांचा जो गट आहे तो शिक्षक परिषदेमध्ये समाविष्ट झालेला आहे। आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण शासनापर्यंत विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अध्यक्षांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अनेक प्रश्नांना आपण हात घातलेला आहे आणि ते प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण विशेष असा प्रयत्न करीत आहोत। हा प्रयत्न करून येत्या काळामध्ये आम्ही वाट बघणार आहोत आणि ही वाट बघितल्यानंतर जर शासनाने याला आमच्या हाकेला जर साथ दिली नाही तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन शिक्षक परिषद संपूर्ण राज्यामध्ये उभं करण्याचा मानस ठेवून आहे आणि लवकरच आपण ती येत्या 2 महिन्यामध्ये आपण त्याबाबतचा राज्याध्यक्ष आमचे जे की समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत ते अगदी राज्य पातळीवरती त्या सर्व संघटना एकत्र घेऊन सदरचा आंदोलनाबाबत विशेष असा निर्णय घेण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून
सर्व आमचे परिषदप्रेमी शिक्षक बंधू भगिनी येथे उपस्थित झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय व्यस्त असा कार्यक्रम असताना आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी केळकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे राज्याध्यक्ष माननीय श्री सुर्वे सर, त्याचप्रमाणे खासदार आपले माननीय भगरे साहेब, ज्यांनी केंद्रामध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याचा शब्द दिलेला आहे, आणि त्याचप्रमाणे माननीय केळकर साहेब हे महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचप्रमाणे आमचे कोषाध्यक्ष माननीय चातरकर सर, माननीय संजय पगार सर, त्याचप्रमाणे सर्व राज्यातून सर्व पदाधिकारी येथे उपस्थित झाले. मी नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष व संपूर्ण टीमतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच सहकार्य आम्हाला तुम्ही करत राहा. आणि या सहकार्याच्या बदल्यात येत्या काळामध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये 9 जुलैपेक्षाही मोठ्या संख्येने संपूर्ण 100% शाळा बंद करून आम्ही आंदोलनात मुंबई येथे उतरणार, अशी मी आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने माननीय राज्याध्यक्षांना आणि राज्य कोर कमिटीला, राज्याच्या टीमला मी शब्द देतो. आणि हा शब्द फक्त नाशिक जिल्ह्याचा नसून मी फक्त एक प्रातिनिधिक आहे. हीच भावना संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आहे. 100% शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडणारच आहोत. शिक्षक परिषदेचा, शिक्षक परिषदेचा, शिक्षक एकजुटीचा, जय शिक्षक परिषद. काय सांगाल सर, आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये या शिक्षकांच्या ज्या समस्या आहे त्या थोडक्यात आपण खूप सुंदरपणे मांडलेल्या आहेत. काय सांगाल? महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ही संघटना महाराष्ट्रभर जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे आणि त्यांचे शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना, अशा प्रकारचं त्याचं काम आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी गुणवंतांचा पण सत्कार केला. बघा, प्राथमिक शिक्षक देखील फार मोठं काम करतात आणि त्यांचं योगदान देखील या शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठं आहे. असंख्य लोकांचा, असंख्य शिक्षक शिक्षिकांचा आम्ही आज सन्मान पण केला. शिक्षकांचे प्रश्न हे अनेक आहेत आणि ते विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम मी करत असतो आणि शिक्षक परिषद ही बाहेर या संबंधामधला आंदोलन असेल, भेटीगाठी असेल, चर्चा असेल, त्या माध्यमातून सोडवत असते. आत्ता तातडीचा विषय जो आहे तो TETचा विषय जो आहे तो फार मोठा ऐरणीवर आहे आणि या विषयामध्ये तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता पण आहे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये शिक्षकांचं नुकसान होता कामा नये, त्यांची पदोन्नती थांबता कामा नये, त्यांना काही अटी शर्तीवर तुम्ही द्या, अशा प्रकारची मागणी आहे. मग मुख्यालयाचा विषय आहे, अनेक विषय आहेत किंवा BLO म्हणून आत्ता जे ते काम करत आहेत त्या संबंधामध्ये देखील त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम देखील करण्याची गरज आहे. तर त्याचा सगळा विषयांचा उहापोह झाला आहे. पुढच्या काळामध्ये याच्याकरता आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहोत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या या जिल्हा मेळाव्या आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षक हा जो काम करतो हा फार महत्त्वाचा रोल करत असतो. त्याच्यामध्ये 1 वर्ष ते 4 वर्ष, 1ली ते 4थीपर्यंत वयोगटातले जे मुलं आहेत त्या मुलांना जे संस्कारक्षम वयामध्ये जे संस्कार केले जातात ते खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी टिकतात आणि म्हणून या शिक्षकांची जे काही जे महत्त्व आहे ते फार महत्त्वाचं आहे. तरी मी या निमित्तानं सरकारला विनंती करेन की शिक्षण बाह्य कामं कमी करून या शिक्षकांना जास्तीत जास्त शैक्षणिक कामामध्ये कसं जोडता येईल याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे चांगलं काम करतात त्या शिक्षकांचा गौरव करणं गरजेचं आहे. त्यांचे जे काही TET संदर्भातले प्रश्न असतील, रजेच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील, पेन्शनच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवले पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारची या निमित्तानं मी सरकारला विनंती करतो आणि या परिषदेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये अतिशय भव्य दिव्य असा शिक्षकांचा मेळावा झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे की ज्या शिक्षकांनी माझ्या निपुण भारतमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गोरगरीब वाडीवरच्या विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलेलं आहे. त्या अशा गुणवंत शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी यथोचित
सत्कार केलेला आहे, त्यांना प्रेरणा दिलेली आहे आणि प्रोत्साहनही दिलेलं आहे. आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही शिक्षकांवरती सातत्याने जो अन्यायकारक जे शासन निर्णय लादले जात आहेत त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी शिक्षकाची अंतरिम प्रेरणा ज्याला बोलतात ती जागृत करण्याचं काम आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. TATमध्ये जो आमचा शिक्षक अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये गेलेला आहे त्याच्यासाठी शासनाचं येणारी धोरणं काय असतील, संघटनेचं ध्येय धोरण काय आहे ते आम्ही आजच्या मेळाव्यामध्ये विशद केलेलं आहे. 2028पर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयानं TAT संदर्भामध्ये सूट दिलेली आहे, आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे की कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TAT परीक्षा घेण्यात यावी, त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची उपलब्धता करावी. त्याच पद्धतीनं आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक आमच्या महिला भगिनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना एकत्रीकरण करावं. नवीन शिक्षक भरती तर झालीच पाहिजे, कारण त्याही माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. तेही गरिबांची मुलं आहेत, त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा पात्र झालेल्या आहेत त्यांचं परंतु त्या जर विद्यार्थ्यांना घेतलं गेलं नोकरीमध्ये तर आमचं म्हणणं असं की 15 दिवस उशिरा त्यांना घ्या, यांना घ्या. SRAचे काम झाल्याच्यानंतर त्यांना कार्यमुक्त करा. दुसरी गोष्ट, SRAच्या बाबतीमध्ये आम्ही शासनाकडे मानधनाची मागणी मुळीच करणार नाही. रात्रंदिवस सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत तो शिक्षक शनिवार रविवार तो काम करतो आहे. त्यांचं कुटुंबही त्यानं वाऱ्यावर सोडलेलं आहे 15 दिवसांत. त्याचा आजाराचा विचार नाही, त्याला कुठल्या भावना राहिलेत का नाही हाही प्रश्न पडलेला आहे. आमची राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे विनंती आहे की 45 दिवसाची त्याला विशेष रजा जशी जनगणनेच्या बाबतीत दिली जाते तशी विशेष रजा त्याला मिळावी. समान काम समान वेतनाच्या माध्यमातून जे पदवीधर विशेष शिक्षक नेमणूक केलेली आहे 2016ला राज्य शासनाला आमची विनंती आहे. माननीय नागपूर खंडपीठाचा निर्णय लागलेला आहे की त्यांना वेतन श्रेणी द्यावी. आमची तर पुढची जाऊन मागणी राहील की त्यांना मागचा फरक देऊ नका तुम्ही. जर राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर तुम्ही जर वेतन श्रेणी देत आहे तर उर्वरित शिक्षकांनी तुम्ही वेतन श्रेणी द्या. जो फरक आहे त्या बाबतीमध्ये शासनानं नंतर निर्णय घ्यावा किंवा आमची ती मागणी नाही की आम्हाला फरक मिळावा, मात्र समान काम समान वेतनाच्या माध्यमातून त्याने ते मिळावं. वस्तीशाळा शिक्षक जो आहे सर की 2001पासून केवळ 1000 रुपयावरती त्यानं काम केलेलं आहे वाडी वस्ती तांड्यावरती. त्यावेळी त्या युवकाला किमान तो बाहेर नोकरीला असता तर त्याला 10-15 हजार रुपये रोजगार मिळाला असता. आज केवळ त्याला तो आता सेवानिवृत्त होतो आहे, त्याला केवळ 2000 पेन्शन मिळते. आमची विनंती आहे शासनाला, आम्ही शासनाकडे माननीय आमदार संजय केळकर साहेबांच्या माध्यमातून माननीय आमदार अभिमन्यू पवार आहेत यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतो आहे की त्यांना तुम्ही मागचा कुठलाही फरक देऊ नका. शासनाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आम्हालाही आहे, कारण शासन म्हणा की शेतकऱ्यांच्यावरती काय आघात होत आहेत, शासनाला आर्थिक भार आहेच, परंतु त्यांना पूर्वलक्ष्य प्रवाहानं त्यांची सेवा आहे, जुनी सेवा आहे ती ग्राह्य धरा आणि त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ द्या. कारण सर आज जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते शिक्षक केवळ 2000मध्ये उपजीविकेवर त्यांना पेन्शन मिळते, तुटपुंजी पेन्शन आहे. मग त्यांनी वॉचमॅन म्हणून राहावं का? की ज्यानं विद्यार्थी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे त्या माणसानं, त्या माझ्या शिक्षकानं आज उपजीविकेसाठी 58 वर्षी आणि 59 वर्षी त्यांना वॉचमॅनची नोकरी करावी का? आणि म्हणून शासनाला मायबाप सरकारला आमची विनंती आहे की याचाही शासनानं गांभीर्याने विचार करावा. दुसरी गोष्ट एक आणखी आमची विनंती आहे की RTAमध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी जी संच मान्यतेमध्ये पदोन्नती मुख्याध्यापकासाठी जी 151ची अट आहे, जर माध्यमिक शाळांसाठी तुम्ही जर 100 पाट्याची अट ठेवताय तर आमच्यासाठी 151ची न ठेवता आम्हालाही 100 पाट्याची अट ठेवावी, कारण माझ्या प्राथमिक शिक्षकाला त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करावी लागतात. दुसरी गोष्ट, आपण ज्या टायमाला एका बाजूला बोलतो की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, मी मागाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितले आपल्या माध्यमातून शासनापर्यंत विनंती करतो. या जिल्ह्यातीलच जे मंत्री आमदार महोदय आहेत ते मंत्री येतात, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, आम्हाला 1 वर्ष द्या फक्त. आमच्या शिक्षकाला कुठलंही अशैक्षणिक काम सांगू नका, त्याला फक्त ज्ञानदानाचं पवित्र कार्य करू द्या. 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातली निश्चितच गुणवत्ता जी आहे ते वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण अहोरात्र प्रयत्न करू आणि निश्चितच निपुण महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर कसा राहील याचं निश्चित आम्ही सर्वांना अभिमानानं सांगू. हे काम माझा तळागाळातील प्राथमिक शिक्षक करेल. विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शिकू द्या. सातत्यानं ऑनलाईनची कामं जी केली जात आहेत त्यामध्ये जो माझा शिक्षक जो मोबाईलमध्ये गुंतला आहे तर माझ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये गुंतू द्या.
त्याला विद्यार्थ्यासाठी वेळ देऊ द्या. हीच अपेक्षा आम्ही आजच्या मेळाव्यातून व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मायबाप शासनाला माझी विनंती आहे की शिक्षकावरती जी सातत्यानं अशैक्षणिक कामं सर्वेक्षण जी लादली जातात ती कमी करा आणि केवळ त्याला विद्यार्थी गुणवत्तेसाठी वेळ देऊ द्या. धन्यवाद. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.